भारत माता की भारत माता की एक साथ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेणार आहोत. परंतु त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचे सामने हे मधल्या ग्राउंडवर होणार आहे. आजच्या या आपल्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी क्षेत्रामध्ये आपले भारतीय खूप पुढे गेलेले आहेत. अनेक देशांमध्ये त्यांनी चांगले चांगले विजय संपादन केलेले आहेत. क्रीडा क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आधी होती, परंतु आता महिला देखील त्यात उतरल्या असल्यामुळे खूप खूप आपल्या भारताचं नाव पुढे गेले विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्व विद्यार्थी मार्गदर्शक आहेत. विशेषतः जे विद्यार्थी दरवर्षी आपल्या शाळेमधून विविध प्रकारे स्पर्धा करण्यासाठी बाहेर जातात, तालुका जिल्हा राज्यस्तरावर खेळले असे सर्व खेळाडू, या खेळाडूला बऱ्यापैकी लोकांचा भार असतो, त्याला माहिती असते. चुकून काही जे पैसे आपले आहेत आणि आपले शिक्षक पंचायत दिलेले अंतिम मानव आमच्या हातातून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही त्याचे भान ठेवून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडून आमच्या शाळेचा सम्मान व गौरव होईल असे वर्तन करू. जवळजवळ 20 ते 22,000 प्रेक्षक ताल मोक सामन्याला सुरुवात. पहिली रेड तीन 1 2 3 मुली पण खूप छान धावत आहे. चौथा वेळ आहे खेळायची, यांची चौथी वेळ आहे. खूप छान मस्त. खो खो 12 ब आणि 12 क अंतिम सामना. 12 ब विजयी सामना घोषित करण्यात येत आहे.
31 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 असे 2 दिवस आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा महोत्सव स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आंतरवर्गीय वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25 उत्कृष्टाचे सामने आपल्या मैदानात होत आहेत. इथे मात्र आधीच बघूया पॉइंटची कमाई केले का मिळतोय. इथे सुंदर प्रकार बघूया. सुपर कबड्डी बोलायचं मुलींनी कबड्डी बोलायचं. इथे मात्र सुंदर अशी पकड. झाले 11 वेळाचा संघ टॉस विन झालाय आणि त्याने मैदान स्वीकारलंय. सकाळपासून जर विचार केला तर टाइम किपरच्या भूमिकेत आहेत आपले निलेश धापटे सर. उत्कृष्ट असे टाइम किपर मानले जातात. त्यांची निवड नुकतीच टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. आता ते आपल्या स्वामी विवेकानंद ज्युनियर 11 अ संघाला 1 गुणाची. आणि इथे मात्र फायनलचा अंतिम मुकाबला आपल्याला बघायला मिळतो. 2024 तर या 2 संघांमध्ये हा लढत होताना दिसतो. नाणेफेक होताना दिसते. सामन्याचे नाणेफेक झालेले आहे. राहिल्याचे नाही तर तुझे आपल्याकडे वळूया. शेवटचा खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करत नाही. ॲथलेटिक्सचा झालं पूर्ण जायचं.
यामध्ये 10वी क चा संघ हा 18 गुणांनी विजयी झालेला आहे. आणि उपविजयी संघाचे कर्तृत्व 6वी ब चा सामना रंगलेला होता. त्याच्यामध्ये 6वी ब चा संघ विजयी झालेला आहे. एक डाव 11 गुणांनी. एक पॉइंट एक बोनस 8वी को 8वी ए तू का चेंज केला ना ये दावी वाले बोलते त्यांचे शेवटचे वर्ष दावी वाले बोलते 5 मिनिटांनी सामना सुरू होणार आहे मैदानावरती.
बाकी आहे. लास्ट 1 मिनिट. शेवटच्या मिनिटाकडे आपण वळतोय. गेमचा स्पीड वाढला पाहिजे. शेवटचा अर्धा मिनिट राहिलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये चुरस वाढते आहे. शेवटच्या अर्ध्या मिनिटामध्ये आपल्याला आपलं प्रदर्शन कर. ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. ठाकरे सर बघा आपल्या प्रेमासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नाव टाकून सबस्क्राईब करायचं. आणि ठाकरे सरांचे होते जाधव सर सुटी वाजवा. ओके 11वी ब विरुद्ध 12वी ब. चला मैदान कोणी घेतलं ठाकरे सर? काही वर्ग या ठिकाणी फायनल पर्यंत पोहोचले. जे वर्ग फायनल पर्यंत पोहोचतात ते मोठ्या कसोटीतून जात असतात आणि म्हणून एक संस्थेच्या किंवा शिक्षकांच्या मनात असतं की एक वर्षी सहल घ्यायची, एक वर्षी गॅदरिंग घ्यायचं, अल्टरनेट. एक वर्षी सहल, त्या वर्षी गॅदरिंग, असा एक पॉईंट असतो. कारण की विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडायला नको. आणि मग स्पोर्ट्सला पण एक त्याच्यामध्ये अल्टरनेट केलं जातं. पण आमच्या वर्षीपासून किंवा मागच्या वर्षीच आपण तसं ठरवलं. मागच्या वर्षापासून सहल पण गेली पाहिजे, गॅदरिंग पण झालं पाहिजे, स्पोर्ट्स पण झाले पाहिजे. बरोबर आहे. काल बऱ्याच विद्यार्थ्यांना लागलं असेल, जखमा झाल्या असतील, कोणाचे कोपर फुटले असतील, कोणाचे गुडघे फुटले असतील, कोणा डोळ्याला हातापायाला कुठे लागलं असेल. परंतु त्या तुमच्या ज्या जखमा आहेत या जखमा तुमचा अभिमान असेल. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, जेव्हा तुम्ही गृहस्थाश्रमात जाल, तुमचं लग्न होईल, तुम्हाला मुलं बाळ होतील, त्यावेळेला तुम्ही त्यांना सांगू शकाल की आता मी आमच्या मुलांना सांगतो, तुम्हाला भरपूर संधी मिळाली, ज्यांना संधी नसेल मिळाली किंवा यश नसेल मिळालं त्यांनी परीक्षेमध्ये यश मिळवायचं. आता आजची तारीख 2 आहे. 2 तारखेपासून तर परीक्षा होईपर्यंत, ती 12वीची परीक्षा असेल ना 11वीची परीक्षा असेल, या परीक्षेपर्यंत एकही दिवस कसा वाया जाणार नाही ते बघा. नाही मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे या वर्गाचा. 11वी ब हा वर्ग आहे. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळते आहे आणि बेनसे सरांकडून 300 रुपयाचे बक्षीस रोख पारितोषिक दिलं जातं आहे. जोरात टाळ्या वाजवून या विजयी संघाचे अभिनंदन करायचे आहे. तो स्पर्धेमध्ये आंतरवर्गीय स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रथम 12वी ब या वर्गाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कबड्डी या खेळामध्ये. 12वी ग या वर्गाचे वर्ग शिक्षक एक मोरे सर आहेत. त्यांचे अभिनंदन. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. यांना ट्रॉफी आणि आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग असतो आणि ते प्रेरणा देत असतात. या कार्यक्रमासाठी आपल्या शिक्षक